आईआईटियंस के बारे में आपने सुनाई है, अब उनके स्टूडेंट्स की कामयाबी सुनिए। Myself Kulsumati. I am Shahzeen Syed Hussain. Myself Anchal Gupta. Myself Hasibatik. I am Sheikh Saleha. I Sheikh Abdeen. Currently first year MBBS student at KM Hospital. I scored 651 marks in NEET 2023. Currently I am first year MBBS student at GMC Mumbai JJ Hospital. I scored 612 marks in my NEET UG 2023 exam in my first attempt. Cracked NEET 2022 in first attempt with a score of 607. Currently doing second year MBBS at Shivaji Hospital Kalwa. Currently I am second year MBBS student Shivaji Hospital Kalwa. जेईई एडवांस 2022 भी क्रैक किया है, जिसके बेसिस पे अभी मैं आईआईटी खड़गपुर फर्स्ट ईयर इंजीनियरिंग में हूँ। नासिक मुंबई हाईवे पर चांदवड़ घाट में एसटी बस ने मारी ट्रक को टक्कर, युवक समेत 5 लोगों की हुई मौत। कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। मंगलवार 30 अप्रैल को सुबह 9:15 बजे नासिक मुंबई हाईवे एक एसटी बस और ट्रक की भिड़ंत हुई है। गलती एसटी चालक की बताई जा रही है। वसई से नासिक की ओर जाने वाली ये बस जब चांदवड़ के देवी घाट पहुंची है तो एसटी बस ड्राइवर ने बस की रफ्तार बढ़ा दी, एक ट्रक को ओवरटेक करने की कोशिश की और इसी दौरान वो ट्रक और बस के बीच का अंतर देख नहीं पाया और बस जो है जोरदार तरीके से ट्रक से जाकर टकरा गई। इस बस में बस ड्राइवर और कंडक्टर को छोड़कर कुल 34 यात्री थे, जिनमें से इस दुर्घटना में 5 लोगों की मौत हुई। एक 14 वर्षीय युवक किशोर भी इसमें शामिल है। किस तरह से यह दुर्घटना घटी है, उसका घटनास्थल का पूरा नजारा हम आपको दिखा रहे हैं, कैसा कोहराम मचा हुआ था और इस संबंध में एसटी बस चालक के खिलाफ पुलिस ने मामला दर्ज किया है। पिंटू आमच्या पिंटू आमच्या आपलं नेपाळ पिंटू आमच्याबरोबर घाटाच्या घाटाच्या अलीकडे घाटात सर, नेमकं कसा अपघात झाला आणि याच्यामध्ये अधिकृतपणे आतापर्यंत डेट किती? सकाळी जो अपघात झालेला आहे राऊळ घाटामध्ये, त्याच्यामध्ये बस आणि ट्रक यांचा अपघात झालेला आहे। बसमध्ये साधारण एक 45 प्रवासी होते। जखमी जे आहेत, टोटल जखमी चांदवडच्या दवाखान्यामध्ये, सरकारी दवाखान्यामध्ये आणलेले आहेत। त्याच्यामध्ये 9 लोक जे आहेत ते सिरियस आहेत। 4 लोकांची डेथ झालेली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 3 पुरुष आणि 1 महिला असे 4 लोक मयत झालेले आहेत आणि बाकीचे काही लोक खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत। परिस्थिती नियंत्रणात आहेत। हॉस्पिटलमध्ये डेप्युटी कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब आणि मी सर्व लोक परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहोत। सर्वजण हा अपघात बसचा टायर फुटल्यामुळे झाला असं बोललं जातं, हे खरं आहे का? ते सगळं आता तपासाचा भाग आहे, ते तपासांती होईल। आमची प्रायोरिटी जी आहे ती जखमींना उपचार करणे। बाहेर कुठे पाठवले का? हा, काही लोक खाजगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेलेले आहेत। परिस्थिती नियंत्रणामध्ये कुठे जात होती काही माहिती मिळाली का? आणि ती बस जी आहे ती वसई ते जळगाव अशी एक प्राथमिक माहिती काहीतरी मिळालेली आहे, पण ते डिटेलमध्ये तपासामध्ये कळवू तुम्हाला।